नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना केंद्रे फॅमिलीचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आम्ही जवळपास 3 दिवसाच्या कॅम्पिंगसाठी निघालेलो आहोत. तर कॅनडामध्ये सध्या मस्त वेदर आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आम्ही 3 फॅमिलीज मिळून कॅनडातील सार्निया या शहराच्या जवळ कॅम्पिंगसाठी निघालेलो आहोत. सार्निया हे कॅनडातील ऑन्टारियो राज्याच्या लेक हुरॉनच्या किनाऱ्यावरती बसलेलं एक मीडियम साईजचं शहर आहे. टोरंटो शहरापासून सार्नियाला जाण्यासाठी साधारण 2.5 ते 3 तासाचा वेळ लागतो. टोरंटोच्या दक्षिण दिशेला बसलेलं हे छोटंसं शहर आहे. मित्रांनो, सार्निया या शहराची आणखीन एक विशेषता म्हणजे हे शहर कॅनडा आणि अमेरिकेच्या बॉर्डरवरती बसलेलं आहे. या ठिकाणावरनं आपल्याला अमेरिका अगदी सहजपणे पाहता येते. या सुंदर शहरापासून अगदी काही किलोमीटर अंतरावरती आम्ही 3 दिवसाच्या कॅम्पिंगसाठी निघालेलो आहोत. या कॅम्पिंगमध्ये आमच्यासोबत टोटल 3 फॅमिलीज आहेत. कॅनडामध्ये जून जुलै या महिन्यामध्ये बराच पाऊस पण पडतो. आम्ही जेव्हा प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आकाशामध्ये काळे ढग जमत होते आणि अगदी काही वेळामध्येच पावसाला सुरुवात झाली. जुलै आणि ऑगस्ट हे कॅनडातील 2 महिने सर्वात जास्त गरमीचे दिवस असलेले महिने असतात. या महिन्यांमध्ये वातावरणामध्ये बरंच टेम्परेचर वाढलेलं असतं आणि त्यामुळे थोड्या थोड्या दिवसाला पाऊस पण पडत असतो. मित्रांनो, सार्निया या शहराच्या जवळील 3 दिवसाच्या कॅम्पिंगमध्ये तुम्हाला बरंच काही नवीन शिकायला आणि पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या सिरीजमधले संपूर्ण व्हिडिओज नक्की पहा. कॅनडामध्ये सध्या निसर्ग हा पूर्णपणे बहरलेला आहे. त्यामुळे आपण सध्या प्रवासाला कुठेही जरी गेलो तरी आपल्याला सर्वत्र अगदी स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं. जेव्हा आपण कॅनडामध्ये जुलै या महिन्यामध्ये प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला कॅनडातील शेतकऱ्यांनी घेतलेली 3 पिकं प्रामुख्याने पाहायला मिळतात. त्यामध्ये गहू, मका आणि सोयाबीन या पिकांचा समावेश असतो. मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या फॅमिलीसोबत अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रवासाला निघतो त्यावेळेस प्रवासाचा आनंद मात्र खरंच खूप वेगळा असतो. मित्रांनो, तुम्हाला कॅनडातील जीवनशैली, संस्कृती आणि या देशातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळं पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला एक वेळेस नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलच्या माध्यमातून केवळ तुमचं मनोरंजनच नाही तर त्याचबरोबर तुम्हाला नवनवीन जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल हा माझा मेन उद्देश असतो. ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टींचा खजाना जर तुम्हाला एकाच वेळेस उघडायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब नक्की करा. जवळपास 2.5 ते 3 तासाचा प्रवास करून आम्ही 4 वाजता कॅम्प साईटवरती येऊन पोहोचलो. या ठिकाणी एंट्री करण्याच्या अगोदर आपल्याला रजिस्टरवरती साईन करून कॅबिनच्या चाव्या घ्याव्या लागतात. Just take it? Yep. Bar cooler. Use your gate pass here to get in. Okay. You just want to put it on a slight angle when you come up to the gate pass. We'll Okay. open the door Okay. for you now, but Okay. just so if you're going in and out, if you're right up flat against, it's not going to let you in.
I So see. down and up. Like that down on the. Down and, yeah, Okay. down and on the ankle. चला आता कॅबिन कडे. मित्रांनो, कॅनडामध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे आपल्याला प्रत्येक कॅम्पिंग साईटवरती बऱ्याच फॅमिलीज आलेल्या दिसतात. घरापासून दूर अशा ठिकाणावरती पर्यटक आपल्या फॅमिलीला घेऊन काही दिवस राहण्यासाठी येतात. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि त्याचबरोबर इथून पुढे 3 ते 4 दिवसामध्ये खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओज येणार आहेत. ते व्हिडिओज पण तुम्ही नक्की पहा. तर मित्रांनो, आम्ही आता सर्वजण कॅबिनच्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. तर ही आहे इकडे छान अशी कॅबिन आणि त्या साईडला तिकडे राजेश यांच्या फॅमिलीची आहे. चला आतमध्ये जाऊ. काय झालं? ट्रिपल बंक बेड. काय झालं? काय आहे? ट्रिपल बंक बेड. ओ रिअली? 6 people. ओ स्टेप बाय स्टेप बनवलेलं वर. वाव, छान आहे की रे. तिकडे मला शूज 1 2 3. छान आहे, मस्त आहे. आणि या ठिकाणी इकडे इथे छोटासा सोफा आहे बसण्यासाठी छान आणि छोटंसं फ्रीज दिलंय इथं. फ्रीज आहे. चांगलं आहे. व्हेरी गुड. ओके, चला थोडंसं बाहेर जाऊन येतो. छान आहे का? एकदम छान, एक नंबर. हा हा, तेच म्हटलं, मस्त आहेत, मस्त छान आहे. आपण तिथं सगळे एकावर एक भेटतात आपण. हो, आणि इथं बंक असे 3 स्टेप्स आहेत. हो. हो, 3 स्टेप्स आहेत. एकावर एक 3 आहेत. सामान उतरल्याच्या नंतर या कॅम्पिंग साईटचा जो एरिया आहे तो थोडासा चालून पाहिला आणि या साईटवरती आजूबाजूला कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहे त्याविषयी थोडीशी माहिती घेतली. आमच्या सर्वांचं दुपारचं जेवण राहिलं होतं, त्यामुळे आम्ही सर्वांनी या ठिकाणी आल्यानंतर दुपारचं जेवण एकत्र बसून केलं. घरून स्वयंपाक बनवून आणलेला होता, त्यामुळे आम्हाला सर्वांना या ठिकाणी आल्यावर लागलीच जेवण करता आलं. तू काय खाणार? चपाती भात नंतर द्यायचा का मग? चालतंय का साईडला ठेवलं तरी चालेल. हा भाजी करू का? या जेवायला. बसली आमची पंगत. कैरी पण आहे. कोण चालेल त्यांना ठेवले बैंगन मसाला. मसाला. रियाश साई तू घेशील हे त्या साईडला तुला काय द्यायचं? बस तिथं पैसेच खायचं ते पण. या ठिकाणी जे राहण्यासाठी पर्यटक आलेले आहेत त्या सर्व पर्यटकांना या कॅम्पिंग साईटचा संपूर्ण एरिया ट्रॅक्टर राईडद्वारे दाखवण्यात येत होता. सगळं लक्ष असते कपड्यांकडं भांड्यांकडं. तुम्हाला लय हेल्प करते म्हणे की डिशवॉशरला भांडे लावताना ते
भांडे घासू का मागं लागतं. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस शेकोटी करण्यासाठी आम्ही काही लाकडं ऑर्डर केली होती. ती लाकडं पण आम्हाला वेळेवरती आणून देण्यात आली. तर मित्रांनो, ही कॅबिन आतमधनं कशी आहे ते तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये दाखवतो. हा समोर थोडासा ओपन स्पेस आहे चहा पाण्यासाठी. आणि आतमध्ये आपण गेलो की इकडे उजव्या साईडला हे असे बंक बेड आहेत. हे बघा 3 स्टेप्स आहेत त्याच्यावरती, 1 2 आणि इकडे खाली. तर युजली बंक बेड असे 2 असतात, पण या ठिकाणी त्यांनी जागेचा उपयोग केलेला आहे पूर्णपणे. 3 बनवले आहेत बेड यावर. आणि इकडच्या साईडला एक छोटीशी विंडो आहे आणि इथे छोटा एक सोफा आहे आणि इकडे फ्रीज आहे. तर ही पूर्णपणे अशी लाकडाची बनवलेली आहे. छान आहे, मस्त एकदम. नमस्कार मित्रांनो, जेवण झालं आमच्या सर्वांचं आताच. आणि या ठिकाणी एक ट्रॅक्टर राईड आहे. तर सर्वांना जे इथे पर्यटक आलेले आहेत त्यांना या ठिकाणी राईड देऊन हा जो कॅम्पिंगचा एरिया आहे तो पूर्णपणे दाखवला जातो. आजूबाजूला काय काय आहे ते. चला तर मग जेवण झाल्याच्या नंतर लागलीच आम्ही ट्रॅक्टर राईडसाठी निघालो. चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत या आणि हा संपूर्ण एरिया कसा आहे तो आपण सर्वजण पाहूया. चला मित्रांनो, आता ट्रॅक्टर राईडचा आनंद घेऊया आपण सर्वजण. चला चला चला, ट्रॅक्टर राईड झाली तर चालू. कम ऑन. सही वॉशरूम मध्ये गेली वाटतं. हो. अजय गोलूजी. या कॅम्पिंग साईटचा जो टोटल एरिया आहे तो बऱ्याच मोठ्या आकाराचा आहे. पायी जर फिरून आपण पाहिलं तर आपल्याला बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे ट्रॅक्टर राईडद्वारे पर्यटकांना हा संपूर्ण एरिया कमी वेळामध्ये पाहता येतो. या कॅम्पिंग साईटवरती बऱ्याच वेगळ्या प्रकारचे राहण्याचे ऑप्शन्स पाहायला मिळाले. जसं की टेंट असतील, मोटर होम्स असतील, ट्रेलर्स असेल किंवा मोबाईल होम्स हे प्रामुख्याने दिसले. काय मजा आहे रे. बरं झालं आपल्याला भेटलं सेकंड टाइम. मला वाटतं मिस होते का काही. हां लागते बेटा.
गायडन्स सपोर्ट. ट्रॅक्टरमध्ये बसून ही संपूर्ण कॅम्पिंग साईट पाहिली. आमच्या सर्वांसाठी हा अनुभव खरंच खूप छान होता. जवळपास 25 ते 30 मिनिटाची ही टोटल राईड होती आणि या राईडमध्ये जीवन जगण्याची वेगवेगळी अनोखी पद्धत पाहायला मिळाली. गुडघ्यावर. ओके. हा ये वर गुडघ्यावर. वर ये ना. वर बस. ये तसं. हा तसं. हा तसं.
कडे आणलं बा. किती सुंदर आहे बघा. ते छान. छान राईड होती मस्त. प्रायव्हेट घर होते का? हा एक फॉर सेल पण लागलेला आहे तिथं. कशी वाटली मग राईड? एक्सलंट ट्रिप. छान राईड होती. या ठिकाणावरती बाउन्सी पिलो हे एक आणखीन मनोरंजनाचं साधन होतं, त्यामुळे मुलांनी या ठिकाणी भरपूर आनंद घेतला. त्यानंतर आम्ही सर्वांनी दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतला. हा स्टार्ट. झाला का चहा? खारी खाणार का? खाली नाही. मुलांना दूध टाकायचं थोडं थोडं का नको? बर बर बर. आज दुपारच्या वेळेस बराच पाऊस पडल्यामुळे सायंकाळच्या वेळेस हवेमध्ये थोडीशी थंडी होती, त्यामुळे आम्ही सर्वांनी शेकोटी करायचं ठरवलं. किती अडचणी जातात ते. एक Instagram, एक YouTube.
स्वयंपाक चालू आहे मस्त भाकरी भाकरी आणि झुणका झुणका भाकर भाकरी वा, वा, वा. छान आहे वा मस्त गरम भाकरी 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 आणि पिठलं कॅनडामध्ये भाकरी पिठल्याचा मेन्यू चालू आहे हे पण कॅम्प साईट मध्ये हे बघा वा काय करे भाकरी खायची का गोल करीत आहे पप्पा मीच माझ्या रूपाची राणी ग मीच माझ्या रूपाची राणी ग मला खूप करायचं चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.